नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, कोकणात सध्या भाजवणीला सुरुवात झाली। त्याचबरोबर आमच्या दुलवाडीतल्या शेताची भाजवण करायची। भाजवण म्हणजे एक्झॅक्टली काय प्रकार असतो तर शेतीची मशागत थोडक्यात केली जाते। तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये भाजवण कोकणातली कशी असते। तर चला, पावसाच्या अगोदरची कोकणातली कामे शेतीची कामे म्हणजे भाजाची। खरं तर आमच्या कोकणात भाजवणीवर आता धामधूम सुरू आहे, सर्वात जोर चढलाय। तर मंडळी, आजचं वातावरण बघू शकता, असं ढगाळसर वातावरण आहे। आहा, हे बघा। चला मंडळी, आपल्यासोबत आहेत दोन आपले चंगो मंगो आहे आणि तो एक। चला शेतावर आता भाजवण करायला। आणि मंडळी, आपली जी विहिरीकडची जी वरच्या साईडची जी भाजवणी होती ती देखील आपण नंतर म्हणजे काही कालावधीनंतर करणार आहोत, कारण दुलवाडी पण भरपूर शेती आहे, तिकडची देखील करायची। चला शेतावर आता फटाफट जाऊया आणि कामाला लागूया। तर मंडळी, आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली। सो जे पावसाला बोलवणारे पाखरं असतं, पावसाळू ते ओरडलं ना तर आमच्याकडे म्हणतात पाऊस येतो त्या ओरडलं की। सर असे म्हातारे माणसं वगैरे म्हणतात। सो त्या दिवशी मी अनुभवलं, हे खरं येतो पाऊस म्हणजे पावसाच्या वेळी म्हणजे जे गातं ना पावसाला बोलवतं तेव्हा खरंच पाऊस एकदम मळा कुठून नाही कुठून तरी मळं वगैरे येऊन तर पाऊस पडणारच त्या दिवशी। तेव्हा काही अनुभवच वेगळा असतो। सूर्यदेव पण इकडे आता उगवलेत। सकाळ सकाळ सूर्यदेवांचं देखील दर्शन झालं आपल्याला। आणि आज तितकं देखील गरम देखील होते आज, म्हणजे बहुतेक आज पाऊस येईल कदाचित, कारण आज सकाळपासून आता मळप देखील होतं भरपूर। चला मंडळी, जाता जाता आपल्याला इकडे बघा करवंद भेटली, काही कच्ची करवंद आहेत आणि पिकलेला टाईम आहे। हे बघा थोडेफार, हे बघा या साईडला बघा हे पिकलेलं आहे वाटतं। हां, म्हणजे आता काय मे महिन्याचा सीझनचा जवळ लागलं, त्याचप्रमाणे आता पिकाला देखील आता सुरुवात होईल। आता एकच त्याच्यावर दिसले नेमकंच, हे बघा बाकीचे सर्व कच्चे आहेत। चला तर मंडळी, आजचं शांत असं वातावरण आहे बघा, प्रसन्न। आणि या वातावरणामध्ये पक्ष्यांची किलबिलाट, सकाळ सकाळ मन एकदम प्रसन्न होतं। चला मंडळी, फायनली शेतामध्ये पोहोचले आणि इकडे बघा भाजवणीची तयारी देखील इकडे सुरू आहे। आणि इकडचा काही शेताकडचा हा काही निसर्ग हा बघा। चला मंडळी, इकडे बघा आता भाजवणीची देखील तयारी सुरू आहे। आणि इकडे बाबा वगैरे आहे वगैरे इकडं भारे वगैरे लावते। आणि ह्या साईडला पातेरी देखील गोळा करून ठेवलेले, इकडे अर्धे भारे आहेत आणि इकडे पेंडा वगैरे आहे। हे देखील आता ह्याच्यावर थरावर तर असे लावित न्यायचे। हे बघा एवढं काय करते चिकनी तर मंडळी, पहाटे आता 5 वाजलेत। सो आता आलोय आमच्या विहिरीकडे माती टाकायला। चला आता फटाफट आता माती टाकून घेऊया। दुपारी
शेताला आग म्हणजे भाजवणीला आग घातली जाईल. बघा सर्वत्र अंधार आहे. मी आई आणि बाबा आलेत. काही काळोख दिसत नाही. थोड्या वेळाने शूट करून दाखवतो. बॅटरी बाबून इकडे बाजूला बघा. सर्वत्र अंधार आणि मात्र पक्षी मात्र ओरडत आहेत. कसं आहे, जे पावसाळा बोलवणारे पाखरं असतो ना, ते आज 2 वाजता ओरडायला सुरुवात केली होती. हे बघा इकडे बघा आमची फायनली इकडे बघा दाढ बघा अशी मस्त झाली. आता फक्त माती लावायची. तर हळूहळू थोड्या वेळेला उजडत जाईल. मोबाईलच्या टॉर्चवर काही दिसतंय तेवढेच. तर मंडळी, आजचा हा दुसरा दिवस आहे आणि काही 4-5 दिवस आमच्या धुळपाडीतली भाजव सुरू होती. सो तिकडचं अर्ध शूट केलं असणार. तर मंडळी त्यासाठी माफ करा, कारण त्याचं कारणच वेगळं आहे. तिकडचं शूट करू शकलो नाही. सो आता आमच्या विहिरीकडची जी शेती केलेली होती तिची थोडीशी दाढ भाजलेली होती. दाढ म्हणजे काय, ती भाजवणीची जी जागा असते, पेरली जाते, तिथे पेरणी काढली जाते, त्याला म्हणतात दाढ. ती केलेली होती आणि तिथं आता माती वगैरे लावून झाली. कारण सकाळी आम्ही 5 वाजता गेलेलो होतो. कसं अंधार पण होता आणि थोडंफार आता 6 वाजता शूट करायला घेतलं. कसं आहे, काळोखन वगैरे दिसत येत नव्हतं. सो चला, आता 2:30 वाजला दुपारचा आणि आज थोडंफार मळब आहे आणि ह्या मळबातून आता आम्ही आग घालायला जातो काढली दाढीला. आणि इकडं पहिल्यांदा भारे टाकले जातात, त्यानंतर पेंडा टाकला जातो, गवत, पातेरी, नंतर माती लावली जाते. हे बघा इकडं. आणि तिकडं बाबांनी मस्त आता दाढीला आग घातलेली आहे. ऊन बघा, हे बघा इकडे. हा तर मंडळी पाहिजे इकडे वारं सुटलं असं मस्त आणि आपली आग चांगलीच लागली इकडे. त्याला मंडळी आता उन्हामुळे बघा दूर सगळा पसरला. हा बघा, हा
आता काय आता पावसाची वाट बघायची आहे, नंतर पेरणी होते, पेरणी होईल. तर मंडळी ही बघा, इकडे बघू शकता, मी आता चढलो इकडे वरती काजविनीवर, मस्त निवांत. बघा इकडे मस्त अशी आग बघा, आग विझले पण धूर बघा इथे येतो. आता भाजावणी झाली. तर मंडळी आग कशी दुपारची लावलीत ना तर उन्हाच्या ह्या पेटायला देखील चांगले होते. धूर बघा, हा बघा वादळ आलं ना त्यामुळे धूर देखील हा जातो बघा, चांगला पसरला धूर. तर मंडळी आता आपली भाजावण झालेली आहे. सो अजून असेल आपल्या काही लोकांची. सो आपली आता फिनिश झाली सगळी, धुलोपाडीतली देखील झाली आणि इकडची देखील झाली. सो मंडळी आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. मंडळी तुमच्या या एका सपोर्टमुळं एक नवीन काहीतरी घेऊन येण्याचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणून प्लीज सबस्क्राईब करा. तर चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. कोकण आपलंच चचा.